चला आजच्या तासामध्ये आपण फोटोसिंथेसिस पाहणार आहोत आणि फोटोसिंथेसिस पाहण्या अगोदर 2 मिनिटाची एक कालची रिव्हिजन आपण या ठिकाणी करत आहोत. तर रिव्हिजन मध्ये आपल्याला सांगता येतं न्यूट्रिशन इन प्लांट्स. प्लांट्स मध्ये होणारं जे न्यूट्रिशन आहे म्हणजेच आपण वनस्पतीमधील पोषण आपण या ठिकाणी पाहत आहोत. आता यामध्ये मग आपल्याला सांगता येतं न्यूट्रिशन म्हणजे काय? मी परत एकदा आपल्या मराठीमध्ये सांगतोय. न्यूट्रिशन म्हणजे काय? तर अन्न घेणे म्हणजे थोडक्यात ग्रहण करणे आणि ते आपल्या शरीरासाठी त्याचं युटिलायझेशन करणे म्हणजेच वापर करणे याला न्यूट्रिशन असं म्हणतात. डेफिनेशन आपल्याला इंग्लिशमध्ये सांगता येईल, द प्रोसेस ऑफ टेकिंग इन फूड अँड युटिलायझिंग इट इज कॉल्ड न्यूट्रिशन. ओके. मग याला आपण न्यूट्रिशन म्हणत असतो. मग यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की न्यूट्रिशनचे मग 2 मोड मी त्या दिवशी सांगितले होते. एक आहे ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन अँड सेकंड वन इज हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन. आता ऑटो म्हणजे सेल्फ म्हणजे स्वतः, स्वयं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच सेल्फ नरिशमेंट म्हणजे स्वयंपोषी, स्वयंपोषी आणि दुसरं आहे परपोषी. म्हणजे स्वतःचं पोषण स्वतःच करणे, हे झालं स्वयंपोषी. त्याला ऑटोट्रॉफिक असं म्हणतात. आणि हेटेरोट्रॉफिक म्हणजे अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणे म्हणजे थोडक्यात हेटेरोट्रॉफिक आहे. आता मग डेफिनेशन काय सांगता येते? दिस इज व्हेन ऑर्गॅनिझम्स मेक देअर ओन फूड फ्रॉम सिंपल सबस्टन्सेस आर कॉल्ड ऑटोट्रॉप्स. त्यांना आपण ऑटोट्रॉप्स म्हणत असतो. अँड हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे काय असतं? तर व्हेन ऑर्गॅनिझम्स डिपेंड ऑन अदर्स फॉर फूड आर कॉल्ड हेटेरोट्रॉप्स. त्यांना आपण हेटेरोट्रॉप्स म्हणत असतो. द मोड ऑफ न्यूट्रिशन त्यांचा मोड ऑफ न्यूट्रिशन हेटेरोट्रॉपिक असतो आणि ऑटोट्रॉपचा मोड ऑफ न्यूट्रिशन हा ऑटोट्रॉफिक असतो. बघा, सगळे ग्रीन प्लांट्स काय करतात? हे ऑटोट्रॉप्स असतात. कारण त्यांच्यामध्ये मी सांगितलेलं आहे, की त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो. त्या घटकामुळे त्यांच्या पानांचा रंग ग्रीन असतो. आणि मग त्यामुळे काय होतंय, की पानामध्ये असलेलं जे काही क्लोरोफिल आहे, ते काय करतंय सनलाईटची मधील एनर्जी, लाईट एनर्जीला कॅप्चर करण्याचं काम करतंय आणि त्यानंतर मग जमिनीतून मिळणारं पाणी आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांना मिक्स करण्याचं, यांना एकत्र करण्याचं काम कोण करतंय? तर हे क्लोरोफिल करत असतं. म्हणजे हे लाईट एनर्जी करत असते. जे की क्लोरोफिलनं तिला अट्रॅक्ट केलेलं असतं. आणि मग तयार होतो त्यांच्यापासून ग्लुकोज तयार होतो आणि ऑक्सिजन बाहेर पडतो. ही केमिकल रिएक्शन आहे. आणि मग हे जे ग्लुकोज आहे, हे ग्लुकोज प्लांटच्या विविध पार्ट्समध्ये काय केलं जातं? स्टोअर केलं जातं. मी कालच्या तासामध्ये हे सांगितलेलं आहे. मग आता आपल्याला सांगता येईल काही रूट्समध्ये जे प्लांटचे आपण रूट खात असतो, म्हणजे मूळ, तर त्यांनी त्यांच्या रूटमध्ये स्टोअर केलेलं असतं. काही प्लांटचे लीव्हज खातो आपण. त्यांचे रूट त्यांच्या लीव्हजमध्ये स्टोअर. काही प्लांटचे फ्रूट खातो आपण. ते थोडक्यात फ्रुट्समध्ये त्यांनी स्टोअर केलं असतं. म्हणजे ऑल ग्रीन प्लांट्स दॅट कंटेन्स क्लोरोफिल दे आर ऑटोट्रॉप्स अँड ऑल ॲनिमल्स. आता प्राणी हे हेटेरोट्रॉप्स असतात. म्हणजे ॲनिमल्स आपण बघा, आपण काय करतो? भाजीपाला खातो किंवा जे काही म्हणजे थोडक्यात 2 घटकांकडून आपण फूड घेत असतो. एक प्लांट्स आणि दुसरं ॲनिमल्स. ॲनिमल्स पासून सुद्धा आपण काय करतो? जे फूड घेत असतो. मिल्क हे ॲनिमल पासून घेतोय आपण. मीट, मटण, मांस, मच्छी हे जे आहे, हे ॲनिमल पासून आपण घेत असतो. म्हणजे याचा अर्थ आपण हेटेरोट्रॉप्स आहोत. हे बघा इथं काय दिलेलं आहे? थोडक्यात हरीण आहे. म्हणजे हे काळवीट आहे एक प्रकारचं जे आणि ते काय करतं या प्लांटला खाण्याचं काम करतं. म्हणजे ते हेटेरोट्रॉप्स असतात. काही नॉन ग्रीन प्लांट्स सुद्धा असतात, जे हेटेरोट्रॉप्स आहेत. आजच्या तासामध्ये आपण फोटोसिंथेसिस पाहणार आहोत. फोटोसिंथेसिस हा जो घटक आहे किंवा हा जो टॉपिक आहे, हा खूप महत्त्वाचा आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. बघा, फोटोसिंथेसिसला मराठीत शब्द आहे प्रकाश संश्लेषण. काय शब्द आहे? प्रकाश संश्लेषण. बघा.
त्यानंतर आपल्याला सांगता येईल प्रकाश संश्लेषण म्हणजे ही एक प्लांट कुठे घडते ही प्रोसेस? ही घडत असते प्लांटच्या लीफमध्ये, पानामध्ये घडणारी ही प्रोसेस आहे. आणि म्हणून पानाला काय म्हटलं जातं? प्लांट्स किचन. किचनमध्ये काय करतो आपण? स्वयंपाक करतो. तसंच झाड काय करतं? पानामध्ये आपलं अन्न बनवतं. म्हणून पानांना प्लांट्स किचन म्हटलं जातं. ग्रीन प्लांट्स ग्रीन प्लांट्स मेक देअर ओन फूड. हिरव्या वनस्पती काय करतात? स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. बघा, हिरव्या वनस्पती काय करत असतात? स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि मग आपण म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याची जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला आपण म्हणत असतो फोटोसिंथेसिस. फोटो मीन्स लाईट, सिंथेसिस मीन्स पुटिंग टुगेदर. पुटिंग टुगेदर म्हणजे एकत्र आणणे, कंबाईन करणे. मग कोणाला कंबाईन करतो आपण? लाईट कंबाईन करत असते. कोणाला? वॉटर अँड कार्बन डायऑक्साइड यांना एकत्र करते आणि मग तयार होते थोडक्यात त्यांच्या केमिकल रिएक्शन मधून फूड तयार होतं म्हणजे ग्लुकोज तयार होतं. ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6 असा आहे. लीव्हज आर द फूड फॅक्टरीज ऑफ द प्लांट. लीव्हजला प्लांट्स किचन म्हटलं जातं किंवा फूड फॅक्टरी सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे अन्नाचा कारखाना म्हटलं जातं बघा पानाला. फोटोसिंथेसिस ही प्रोसेस कोणत्या पार्टमध्ये घडते? कोण सांगेल का मला आता? आता सांगितलं मी कुठे घडते? काय सर? फोटोसिंथेसिस नावाची प्रोसेस प्लांटच्या कोणत्या पार्टमध्ये घडते? सांगा. न्यूज. लीव्हजमध्ये घडते. व्हेरी गुड. ती पानांमध्ये घडत असते. आणि ही इट कॅन बी हॅपन ऑर इट टेक्स प्लेस ड्युरिंग सनलाईट. फक्त सनलाईट असली तरच होत असते हे. रात्रीच्या वेळेला फोटोसिंथेसिस होणार नाही. फुल झाड पहा, फुलाच्या खाली हिरवं देठ असतं. त्या देठात सुद्धा फोटोसिंथेसिस घडते. म्हणजे काही प्लांटचे स्टेम, स्टेम असतात ना स्टेम, स्टेम म्हणजे खोड म्हणूयात. त्या खोडामध्ये सुद्धा जर ते हिरवे असतील, तर त्या खोडात सुद्धा ती फोटोसिंथेसिस प्रोसेस घडत असते. ज्या ठिकाणी क्लोरोफिल आहे, त्या ठिकाणी ती प्रोसेस घडणार 100% लक्षात राहू द्यायचं आहे. आता पुढे आहे आपल्याला पुढे पाहूयात ते त्या बाबतीत आणखी कॅक्टस नावाचा जो प्लांट असतो. कॅक्टस नावाचा प्लांट त्याच्या त्याच्या पानामध्ये घडत नसते कारण त्याच्यात त्याचे पानच नसतात. त्याच्या पानाचं रूपांतर हे थॉर्न्समध्ये झालेलं असतं, म्हणजे काट्यांमध्ये झालेलं असतं. मग त्याच्या स्टेममध्ये घडत असते. चला मग पुढे जाऊयात आता ही प्रोसेस नेमकी घडती कशी? ही एकदा पाहूयात. वॉटर अँड मिनरल्स. सगळ्यात महत्वाचं ही जी प्रोसेस घडण्यासाठी 4 मेन इन्ग्रीडियंट्स महत्वाचे आहेत. 4 घटक महत्वाचे आहेत. वॉटर अँड मिनरल्स म्हणजे वॉटर आपण म्हणूयात त्याला. पहिला आहे वॉटर, नंबर 2 कार्बन डायऑक्साइड, नंबर 3 सनलाइट अँड नंबर 4 क्लोरोफिल. हे 4 जर इन्ग्रीडियंट्स नसतील, यातलं एक जरी नसेल ना, तरी सुद्धा फोटोसिंथेसिस घडणार नाही. मी काय म्हणलं कळालंय ना? खूप महत्वाचा भाग सांगतोय हा. या 4 पैकी एकही जर घटक नसला, तर फोटोसिंथेसिस होणार नाही. क्लोरोफिल नसेल, वनस्पती हिरव्या नसणारच, म्हणजे होणार नाही. सनलाईट नसेल, रात्रीच्या वेळेला ही प्रोसेस घडत नाही. हवेत कार्बन डायऑक्साइड जर नसला, तरी सुद्धा ही प्रोसेस घडणार नाही. झाडाला पाणीच मिळालं नाही, झाड सुकून जातं, म्हणजे त्याला अन्न मिळत नाही आणि फायनली ते झाड काय होतं इव्हेंच्युअली डेड होतं.
म्हणजे याचा अर्थ काय? तर हे चारीपैकी एकही घटक जर नसला, तर फोटोसिंथेसिस घडणार नाही. इफ एनी वन ऑफ in the absence of any one of them, photosynthesis process will not takes place there. घडणार नाही. मग आता वॉटर कुठून घेतलं जातं अगोदर बघूयात. ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम द सॉइल. बघा आता वॉटर कुठून घेतलं जातं हे एकदा पाहूया. वॉटर, वॉटर अँड मिनरल्स ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम द सॉइल बाय रूट्स. झाडाची जी रूट्स असतात ना, हे मुळं असतात. हे काय करतात? वॉटरला ॲब्सॉर्ब करतात. पाणी शोषून घेतात जमिनीत. मग त्यामध्ये ते कुठून घेतात? तर रूटचं एकदम टोक असतं बघा. त्या टोकाच्या माध्यमातून काय होत असतं? रूट काय करतात? हे ॲब्सॉर्ब करतात. रूट अपेक्स किंवा त्याला आपण म्हणूयात थोडक्यात. मग इथं छोटेसे मायक्रो होल्स असतात, मायक्रोस्कोपिक स्पोर्स ऑन द अंडर साइड ऑफ द लीव्हज. पानाच्या त्याला स्टोमॅटा म्हणतात. ते कार्बन डायऑक्साईड घेण्यासाठी काम करतंय. पाहूयात आपण ते या ठिकाणी. बघा आता, हा क्लोरोफिल नावाचा घटक आहे या ठिकाणी हे जे दाखवलेलं आहे याच्यात. पानाच्या आतमधल्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय. क्लोरोफिलमुळे तर काय होतंय प्लांट्स हिरवे दिसतात. ठीक आहे. आता जमिनीतून वॉटर मिळालं. आता प्लांट काय करतात? कार्बन डायऑक्साईड घेतात फ्रॉम द एअर. हवेमध्ये असलेला जो CO2 आहे, त्या CO2 ला घेतात. पण कशाच्या माध्यमातून घेतात? स्टोमॅटाच्या माध्यमातून. मग स्टोमॅटा काय असतं? तर पानाच्या बघा लक्षात राहू पानाचा जो वरचा सरफेस आहे ना, या सरफेसवरती इतके छोटे-छोटे टायनी होल्स असतात. त्यांना मायक्रोस्कोपिक पोअर्स म्हणतात आणि मग ते मायक्रोस्कोपिक पोअर्सला नाव आहे थोडक्यात त्याला नाव आहे स्टोमॅटा. स्टोमॅटाच्या माध्यमातून म्हणजे स्टोमॅटा एकदम सुईपेक्षा बारीक टोकाचे ते होल असतात पानावरती. आपल्या शरीरावर सुद्धा असतात मायक्रो होल्स असतात, ज्याच्यातून आपल्या बॉडीतून घाम बाहेर पडत असतो. तसंच पानावरती सुद्धा असतात, पण त्याला नाव आहे स्टोमॅटा. बघा, मग त्या पानाच्या माध्यमातून ते का त्या स्टोमॅटाच्या माध्यमातून, पानाच्या माध्यमातून कार्बन डायऑक्साईड हा आतमध्ये एंटर होतो. कुठे आला? आता 2 घटक पानामध्ये आले. ठीक आहे. आता क्लोरोफिलमध्ये असलेला जो घटक म्हणजे जी कॅपॅसिटी असते त्याच्यामध्ये, पानामध्ये जो क्लोरोफिल आहे, तो क्लोरोफिल काय करतो? सनलाईटला ॲब्सॉर्ब करतो. सूर्यप्रकाशाला काय करतो? शोषून घेतो, खेचून घेतो. मग सूर्यप्रकाशामध्ये, सनलाईटमध्ये एक एनर्जी असते. त्या एनर्जीचं नाव आहे लाईट एनर्जी. कोणती एनर्जी असते? लाईट एनर्जी. मग ही लाईट एनर्जी काय करते? या वॉटरला आणि कार्बन डायऑक्साईडला एकत्र मांडण्याचं काम करते. कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. बघा, मग काय होतं? यांना कंबाईन करण्याचं काम ही लाईट करते आणि थोडक्यात मला सांगा, हे 2 पदार्थ एकमेकात मिक्स होतात आणि त्यांच्यापासून एक नवीन पदार्थ तयार होतात 2. मग कोणते 2 पदार्थ तयार होतात? एक होतो ग्लुकोज C6H12O6 आणि सेकंड वन इज ऑक्सिजन. दुसरा तयार काय होतो? ऑक्सिजन. आता केमिकल रिएक्शन कशा बॅलन्स करायच्या, काय करायच्या हे सगळं मी पुढे सांगेल किंवा ह्या केमिकल रिएक्शन कशा होत असतात, हे पुढे सांगेल. पण आता हे आपलं बेसिक आहे, ही सुरुवात आहे. एकदा हळू सवय झाली सायन्स शिकून घेण्याची, मग तेव्हा ते कळत असतं. आता बघा मग हे ग्लुकोज म्हणजे फूड आहे जे प्लांटनं तयार केलंय. मग स्वतःच्या वाढीसाठी हे फूड काय करतं यूज केलं जातं आणि जास्तीचं शिल्लक राहिलेलं जे काही फूड असतं, ते काय केलं जातं त्यांच्या डिफरंट पार्ट्समध्ये स्टोअर केलं जातं. आता वॉटर ऐका, वॉटर जे घेतलं जातं, हे रूटमधून घेतलं जातं. परंतु झाडाच्या स्टेममध्ये लक्षात घ्या, हे जे झाडाचं खोड आहे ना, या खोडामध्ये असं समजा आपण म्हणूया असं खोड आहे. तर त्या खोडामध्ये काय असतं, की असे 2 पाईप असतात.
बघा एक वर आणि एक खाली जाणारा. मग वर जाणारा म्हणजे खालून काय करतो तो? वॉटर घेऊन जाणारा पाईप असतो. त्या पाईपला नाव आहे झायलम. काय नाव आहे? झायलम. आणि तयार झालेलं जे पानामध्ये फूड आहे, ते खालच्या रूटपर्यंत देखील पोहोचवलं जातं. मग त्या पाईपला नाव आहे थोडक्यात, त्याला नाव आहे फ्लोएम. आता बघा लक्षात घ्यायचं आहे. मग फ्लोएम आणि झायलमच्या माध्यम झायलम काय कॅरी करतं? वॉटर कॅरी करतं. फ्लोएम काय कॅरी करतं? ते फूड कॅरी करत असतं. ठीक आहे. आणि मग अशा प्रकारे ऑक्सिजन या ठिकाणी म्हणजे ग्लुकोज तयार होऊन ऑक्सिजन काय होतो? बाहेर पडतो या पद्धतीनं. मग हाच ऑक्सिजन काय करतो आपण? युटिलाइज करतो. काय करतो? वापरतो आपल्या ब्रीथिंगसाठी. ठीक आहे. मग फोटोसिंथेसिस काय आहे? हे एकदा परत आपण एकदा इन शॉर्टमध्ये पाहू. Photosynthesis, the process in which green plants make their own food with the help of chlorophyll and sunlight to make new food, that is glucose. This process is known as photosynthesis. Photo means light and synthesis means putting together or to combine. Okay, photosynthesis process takes place in the leaves of the plant. That's why we call to the leaves of the plant are food factories of the plant. ओके, त्याला फूड फॅक्टरीज म्हणतात. मग वॉटर मिनरल घेतलं जातं, वॉटर अँड मिनरल्स थ्रू रूट्सच्या माध्यमातून आणि ते ट्रान्सपोर्ट केलं जातं पानापर्यंत. एक पाईप लाईक वेसल्स असते ज्याला नाव आहे झायलम. मी आता सांगितलं. त्यानंतर कार्बन डायऑक्साइड टेकन फ्रॉम द एअर थ्रू मायक्रोस्कोपिक पोअर्स अंडर साइड ऑफ द लीव्हज. पानाच्या आतमध्ये छोट्याशा मायक्रोस्कोपिक पोअर्स असतात, छिद्र असतात. त्यांना नाव आहे स्टोमॅटा आणि या स्टोमॅटाच्या माध्यमातून कार्बन डायऑक्साइड आतमध्ये घेतला जातो. ऑक्सिजन बी यांच्या माध्यमातूनच बाहेर सोडला जातो. ठीक आहे. सनलाईट द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी. सनलाईट कुठून मिळवली जाते? तर ही सूर्यप्रकाशापासून मिळवली जाते. क्लोरोफिल इट इज अ ग्रीन पिगमेंट. हा हिरवा पदार्थ आहे इनसाइड द लीव्हज दॅट ॲक्ट्स लाईक अ सोलर पॅनल. म्हणजे एखाद्या सूर्याचं जे पॅनल असतं सोलर पॅनल, तशा पद्धतीनं ते काम करतं. काय करतं मग? इट कॅप्चरिंग द एनर्जी फ्रॉम सनलाईट. आणि म्हणून मग अशा प्रकारे ही काय होत असते? प्रोसेस घडून येत असते. ठीक आहे. समजलंय का हा घटक आज? Yes. ओके. Yes. सो विल